नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत मराठी व्याकरणमधली मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तो माणुसकी हे कोणते नाम आहे? माणुसकी हे जे नाम आहे, माणुसकी एक गुण दर्शवलेला आहे आणि भाव दर्शवले आहे, याच्यामुळे हे भाववाचक नाम होईल. तर आपलं सी जे आन्सर आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, विद्यार्थी हे शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विद्यार्थी या शब्दाचे स्त्रीलिंगी जे रूप होईल ते विद्यार्थिनी होईल. आणि जे राईट आन्सर जे ना आपलं ते बी येईल, विद्यार्थिनी. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, तो स्वतःला या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? तो स्वतःच आला. तर या वाक्याचा स्वतः आल्याबद्दल यामध्ये आत्मवाचक होईल या इथं सर्वनाम. तर आपल्या आन्सर जे येईल ती सी येईल. क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, उद्गार या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? उद्गार या शब्दाचे जे भाववाचक नाम आहे तो उद्गारपणा होईल. जे एक तर व्यक्तीचंही नाव नसेल आणि एक ते जातीचंही नाव नसेल, तर उद्गारपणा या इथे गुण दर्शवलेला आहे. तर ए आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, कावळ्याने पाणी प्यायले या वाक्यातील कर्ता कोण? कावळ्याने पाणी प्यायले. तर कावळ्याने जे होईल ते कर्ता होईल या इथे. तर सी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर सहावा क्वेश्चन येतो मित्रांनो, रामापेक्षा श्याम उंच आहे. या इथे कोणते विशेषण आहे? तर इथे विशेषण तुलनात्मक विशेषण. रामापेक्षा श्याम उंच आहे, तर तुलना केलेली आहे. तर या इथे तुलनात्मक विशेषण येईल. जे राईट आन्सर येईल ते आपलं डी येईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, मी घरी जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता? मी घरी जात आहे. तर मी घरी जात आहे भूतकाळही नाही आणि भविष्य काळही नाही. तर हे काळ जो होईल तो वर्तमान काळ होईल. मी घरी जात आहे आणि सध्या जात आहे. ठीक आहे, हे आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, घराघरात हा कोणता शब्दप्रकार आहे? घराघरात हा जो शब्दप्रकार आहे हा नाम शब्दप्रकार आहे. जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, सज्जन या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता? सज्जन या शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द होईल तो दृष्ट. सज्जन चांगला आणि दुष्ट म्हणजे खराब. असं आपलं ए आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, परोपकार या शब्दाची संधी कोणती? परोपकार, पर प्लस उपकार. तर आपलं परोपकार होईल पर प्लस उपकार. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, राजपुत्र हा कोणता समास आहे? राजपुत्र हा जो समास आहे हा तत्पुरुष समास येईल. जे आपलं राईट आन्सर आहे ते सी येईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, गोड बोलणे हा वाक्यप्रचार कोणत्या अर्थी आहे? गोड बोलणे हे प्रेमाने बोलणे या अर्थ येईल. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली येथे कर्ता कोण? ज्ञानेश्वरांनी कर्ता कोण लिहिली? तर ज्ञानेश्वरांनी लिहिली. तर आपल्या इथे कर्ता जो येईल तो ज्ञानेश्वरांनी येईल. तर आपले जे राईट आन्सर आहे ती सी येईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, कानावर पडणे या वाक्यप्रकारचा अर्थ काय? कानावर पडणे मतलब ऐकू येणे. कानावर पडणे म्हणजे ऐकू येणे. जे राईट आन्सर आहे ते ए येईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, काळा घोडा हा कोणता समास आहे? काळा घोडा हा कर्मधारय समास आहे. जे राईट आन्सर ते आपलं ए आहे. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, मी पुस्तक वाचले या वाक्यात कर्म कोणते? मी पुस्तक वाचले. काय वाचले? पुस्तक वाचले. काय वाचले म्हणजे पुस्तक वाचले. आपण प्रश्न विचारतो तर पुस्तक हे जे येईल ते कर्म येईल. तर आपलं जे राईट आन्सर आहे ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, आकाश या शब्दाचे विशेषण कोणते? आकाश. तर आपण आकाशीय बोलतो. तर हे आकाशीय म्हणजे नामही नाही आणि विशेष प्रक्रिया घडते इथं तर आपला आकाशीय येईल. तर बी आपलं जे राईट आन्सर येईल. 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, धावणे हे कोणते प्रकारचे क्रियापद आहे? धावणे हे एक अकर्मक क्रियापद हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सुंदर या शब्दाची जात कोणती? सुंदर, सुंदर फुल. तर आपण एक विशेषता दर्शवतो फुलाबद्दल, कायाबद्दल, सुंदर व्यक्तीबद्दल. तर सुंदर हा इथे काय होईल? हे विशेषण होईल. जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ज्याची कोणी शत्रू नाही यासाठी एक शब्द. तर ज्याचा कोणी शत्रू नाही त्याला अजात शत्रू म्हणतो आपण. अजात शत्रू हा क्वेश्चन ध्यानात ठेवा मित्रांनो. अजात शत्रू हे आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, आनंदाने या शब्दात कोणती विभक्ती आहे? आनंदाने
या शब्दाची विभक्ती आहे तृतीय विभक्ती आहे, ते सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 22वा क्वेश्चन होता सूर्योदय या शब्दाची संधी ओळखा. सूर्य प्लस उदय, सूर्य प्लस उदय मतलब सूर्योदय म्हणजे ए आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे दशानन हे कोणाचे नाव आहे. दशानन हे रावणाचे नाव आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, लाल बुंद हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. लाल बुंद हा शब्दाचा प्रकारचा आहे लाल बुंद म्हणजे जोड शब्द इथे दिलेला आहे, तर सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो दूरदर्शन हा कोणता समास आहे. दूरदर्शन हा तत्पुरुष समास आहे, हा आपल्याला पाठ झालेला समास आहे, हे आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो तो शाळेत जातो, येथे शाळेत कोणता अवयव प्रकार आहे. इथे शब्दयोगी अवयव प्रकार झालेला आहे, सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 27वा क्वेश्चन अतिसुंदर मध्ये अतिशय हा कोणता शब्द प्रकार आहे. अतिशय सुंदर मध्ये हा अतिशय हा जो प्रकार आहे हा क्रियाविशेषण आहे, हा ध्यानात ठेवा, सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो विद्या हेच धन आहे, या वाक्यातील हेच कोणते सर्वनाम आहे. विद्या हेच 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 धन आहे, इथे काही हेच दिलेलं आहे, तर त्याचे दर्शक तर हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो आपला हाताचे राखून ठेवणे या वाक्य प्रकारचा अर्थ काय. हाताचे राखून ठेवणे या कंजूसपणा करणे, हाताचे राखून ठेवणे म्हणजे कंजूसपणा करणे, काही गोष्टी कंजूस बनणे, तर आपला जो राईट आन्सर आहे ते डी येईल. त्यानंतर लास्ट सवाल येतो आपला मित्रांनो, सत्यमेव जयते या वाक्यातील जयते म्हणजे काय. तर सत्यमय विजयते असं बोलतो ना, विजय होतो, सत्याचा विजय होतो, तर आपलं जे राईट आन्सर ए येते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.